आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सध्या शक्तीपीठाचं भूत ही शेतकऱ्यांच्या मानवडीवर बसले आहे। काही शेतकऱ्यांच्या 10 गुंठ 20 गुंठ किंवा 5 गुंठ क्षेत्र असणाऱ्या ह्या जमिनीवरून हा शक्तीपीठ गोंडस असं नाव ठेवलेल्या शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। तर काही शेतकऱ्यांनी आज कुर्लबसह वारणापाट्यातील शेतकऱ्यांनी आज प्रांत अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांना निवेदनाच्या माध्यमातून या शक्तीपीठाला विरोध केलेला आहे। आज आपल्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत, आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की हा शक्तीपीठ महामार्गाने नेमकं काय प्रकार आहे आणि त्यांच्या जीवनावरती याचा परिणाम कशा प्रकारे होणार आहे। काय सांगाल, तुमची जी जमीन आता सध्या शक्तीपीठाचा महामार्ग जे जाणार आहे, एकतर एकीकडं दळणवळण असावं, विकास हवा असा वाटत असताना शेतकऱ्यांच्या शेतातूनच हा मार्ग जातोय। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? मी कुरळगावचा रहिवासी असून माझं नाव उत्तम वरपे। मी अल्पभूधारक शेतकरी आहे। जी काही माझी शेतजमीन आहे ती शेतजमीन पूर्ण गेलेली आहे, फक्त विहीर शिल्लक राहिलेली आहे। आणि असा जर शासन नांगर फिरवणार असेल एक गरीब शेतकऱ्यांच्या आयुष्यावर, तर हे काही बरोबर नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही। अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। शेतकऱ्याची 10 गुंठ 15 गुंठ जमीन घालवून तो रस्ता करून शेतकऱ्याचा काही फायदा नाही, उलट शेतकऱ्याचा ह्यात तोटाच आहे। आणि शेतकऱ्याने खायचं काय? त्या नोटा दिलेल्या नोटा काय पुरणार आहेत का? किती दिवस पुरणार आहेत ती? याचा सरकारने विचार करून हा महामार्ग बंद करावा ही आमची सरकारला विनंती आहे। आज तुम्ही ही एकत्र येण्याचं कारण काय? सगळी जी आज ही एवढं सगळं शेतकरी आहेत हे उद्ध्वस्त होणार आहे ते, म्हणून सगळी एकत्र आलेली आहे। एकीकडे शेती किंवा व्यवसाय नसल्यामुळं अनेक तरुण वर्ग हा आपलं उपजीविका शेतीवरती चालवत आहे आणि ह्या तरुणांचं एकतर ह्या शेती असल्यामुळे लग्न होत नाही आणि हाही शेतीसुद्धा ह्या बाधित जर झाली तर तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो। अशातच हे काही तरुण आपल्यासोबत आहे, त्या तरुणांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। इकडे बघील तर व्यवसाय हा आपल्याला सध्या कुठे सर्व्हिस किंवा कुठे लागत नाही। जे काही तरुण असतील ते व्यवसायाच्या न करता आपल्या शेती ह्याच्यावरती उपजीविका चालत असते। काय सांगाल, ह्या शेतीतून महामार्ग जातोय, काय होते? व्यवसाय एकतर शासन नोकरी कुणाला देत नाही सध्या, शासकीय म्हणा किंवा खाजगीमध्ये सुद्धा त्या नोकऱ्यांचं, शासकीय नोकरीचं तर काही प्रमाण आता संपलेलंच आहे। मग आम्ही काही लोक व्यवसाय करत आमचं व्यवसायामध्ये पण खूप अडचणी आहेत। ते करत आपण आहे ती वडिलोपार्जित शेती करून कुठंतरी आम्ही थोडंसं उभा राहायचा प्रयत्न करतो आहे। ह्यामध्ये आता आमच्या भावाची मिळून जवळ 80 गुंठे जमीन यामध्ये जाते। काही वर्षापूर्वी असंच ते धरण होणार होतं आपलं चांदोली धरण, त्यावेळेला सुद्धा आमची शेती जास्त होती, त्यावेळेला बरीच शेती आमची त्यातली निघून गेलेली आहे। आता राहिलेली शेतीमध्ये पण जर एवढी शेती आमची जात असेल तर मग पुढे येणाऱ्या आमच्या मुलाबाळांनी तुम्ही त्यांना काही नोकरी देताय का? काही देत नाही, किंवा दुसऱ्या काही फॅसिलिटी देताय का? काही नाही देत, तर त्यांनी मग काय बेस धरायचा आणि हे पैसे कुठंपर्यंत पुरवायचे तुमचे? म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीचं उत्तर द्या की हे पैसे तुम्ही कुठंपर्यंत पुरवणार आहेत का हे पैसे? नाही तर मग तुम्ही सगळ्यांना, आमच्या सगळ्या पोरांना ज्यांचं पूर्णच हे होतं त्या लोकांना शासकीय नोकरी द्या। आम्हाला पैशाची गरजच नाही, तुमच्या शासकीय नोकरी द्या या लोकांना। यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता नाही, आपला विरोध हा कायमच राहील आणि शांतताप्रिय मार्गाने आपला विरोध कायमच राहील। असं हे नाही आहे म्हणजे आपल्याला कुठला दंगा करायचा नाही, काही नाही। आपण एक शेतकरी आहे, सुसंस्कृत माणसं आहे, आपण शांतता पद्धतीनं आपण विरोध करणारच आहे त्या गोष्टी। अजूनही काही युवक सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत। एकंदरीत काय सांगाल, हा शक्तीपीठ महामार्गाचं जे काही भूत तुमच्या डोक्यावर इतके दिवस घोंगवत आहेत, काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्र शासनाचा जो पत्रा देवी पवनार ते पत्रा देवी हा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचं ते नियोजन केले संभाव्य शक्तीपीठ आहे, तो आमच्या वाळवा तालुक्यातून जात आहे। ह्या शक्तीपीठामुळे संपूर्ण वाळवा तालुक्यातील सदन जमीन जी बागायत जमीन आहे, ह्या ठिकाणी गुंठ्याला 2-2.5 टनाचा शेतकरी ॲव्हरेज पडतो, ती संपूर्ण बागायत शेती महामार्गासाठी जाते। शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान होणार आहे यामुळे। ह्या पाठीमागील 50 वर्षापूर्वीपासून आमचे वडील आजोबा पणजोबा यांनी शेती आतापर्यंत कसून सदन केलेली आहे। पाण्याची सुविधा नसताना या ठिकाणी कुसव होत असताना इरिगेशन सुविधा आणून पाणी आणून शेती सदन केलेली आहे। त्यामुळे जे आता बागायत आम्ही जमीन केली आहे त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे। शेती आमच्या हृदयाशी जोडलेली एक भावनिक हे आहे। आम्ही ज्या ठिकाणी लहानपणापासून खेळलो बागडलो, जे आमची घरं विहिरे असतील, त्या आंबे झाडं असतील, नारळी झाडं असतील, त्या झाडाखाली आम्ही खेळलो बागडलो, ती आमची हृदयाशी जोडलेली गोष्ट ती निघून जाणार आहे।
त्याचं आम्ही शेतकऱ्यांना खूप वाईट वाटते. सदर शक्तीपीठ महामार्गाचा आपल्या वाळवा तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही, कारण संपूर्ण सदन भाग आहे. फक्त शेतकऱ्यांना फसवण्याचं फक्त उद्देश चालू आहे. 5 लाख मिळतील, 10 लाख मिळतील, पण तसं काही होणार नाही. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आपल्या वाळवा तालुक्यामधून कृष्णा व वारणा 2 मोठ्या नद्या जातात आणि पाण्याचा मागं फुगवटा होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे. सदर जमिनी ह्या पूर्णपणे चिबड्या होणार आहेत आणि इथून पुढं महापुराचा वाळवा तालुका असेल, सांगली जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला खूप मोठा धोका आहे. ह्या आधी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असताना कोल्हापुरातील लोकांनी, कोल्हापुरातील जनतेने ह्या शासनाला कोल्हापूर चप्पल दाखवलेले. वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे आणि इथून पुढे वाळवा तालुका बापूपुरींची बंधूक दाखवल्याशिवाय सोडणार नाही शासनाला. एवढं माझी विनंती आहे. शासनाने त्वरित शक्तीपीठ महामार्गाचं संभाव्य नियोजन केलं आहे ते त्वरित रद्द करावं, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी मिळून, वाळवा तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करणार आहे. तर एकंदरीत आपण पाहिलं की ह्या महामार्गाला वाळवा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे आणि सध्या आपण पाहिलं की युवक हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. हा महामार्ग म्हणजे रद्द करावा आणि शेतकऱ्यांसाठी हा नांगर फिरवणारा हा महामार्ग आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.